महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींचं स्वागत आपल्या व्हिडिओमध्ये। आज अक्षय तृतीया 3:30 मुहूर्तापैकी एक असणारा मुहूर्त, शुभ मुहूर्तावर सरकारकडून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता जमा। अतिशय आनंदाची बातमी, लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यासंदर्भात महिलांच्या खात्यामध्ये पैसे यायला सुरुवात झालेली आहे। 28 तारखेपासून हे पैसे तुमच्या अकाउंटला जमा करण्याची प्रक्रिया सरकारकडून सुरू करण्यात आलेली आहे। महाराष्ट्राच्या ज्या लाडक्या मंत्री आहेत, महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी महिलांसाठी लाडकी बहीण योजनेच्या एप्रिल महिन्याच्या हप्त्यासंदर्भात ऑफिशियल माहिती जाहीर केलेली आहे, ती आपण जाणून घेणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल आणि पहिल्यांदाच माझा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा। लाडकी बहीण योजनेच्या सर्व अपडेट, प्रत्येक महिन्याच्या पैशांसंदर्भातले अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहण्यास मिळतील। सोबतच महिलांसाठी असणाऱ्या सरकारच्या वेगवेगळ्या योजना, त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या योजना, जवळपास सर्व सरकारी योजनांची माहिती आपण आपल्या चॅनलवरती जाणून घेत असतो। त्यामुळे नक्कीच चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही। पटकन सबस्क्राईब करायचं आहे। चला तर मग, आणि व्हिडिओला लाईक पण करून टाका। आज शुभ मुहूर्तावर खुशखबर पाहणार आहोत आपण। महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली। पाहूया लाडक्या बहिणींच्या अकाउंटला पैसे किती आणि कधीपर्यंत राहिलेल्या महिलांना जमा होतील। एप्रिल महिन्याच्या 10व्या हप्त्यासंदर्भातली ऑफिशियल अपडेट पहा। आत्तापर्यंत तुम्हाला सरकारकडून एकूण 9 हप्ते वितरित करण्यात आलेले आहेत। कुणाकुणाला आलेले आहेत 9 हप्ते पटकन सांगायचं आहे। त्याचबरोबर तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधनं आपला व्हिडिओ पाहत आहात आणि तुम्हाला आत्तापर्यंत किती हप्ते आलेले आहेत, किती पैसे आलेले आहेत, हे देखील मेन्शन करा त्यामध्ये। पहा, लाडक्या बहिणींना सरकारने आणखीन एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे, तो म्हणजे ज्या माझ्या पात्र लाभार्थी लाडक्या बहिणी PM किसान आणि नमो शेतकरी या योजनेच्या लाभार्थी आहेत, त्यांना आता फक्त 500 रुपये मिळणार आहेत। योजनेचे फक्त 500 रुपये सरकारकडून देण्यात येणार आहेत। मग बाकीचे 1000 रुपये त्यांना का मिळणार नाहीत, या संदर्भातही थोडी माहिती आपण जाणून घेऊया। पुढे एप्रिल महिन्याच्या पैशासंदर्भात माहिती आहे सविस्तर, पण PM किसान आणि ज्या नमो शेतकरीच्या लाभार्थी लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या संदर्भातली माहिती पाहू तर शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला, तो म्हणजे लाडक्या बहिणींना 500 रुपये देण्याचा। नमो शेतकरी योजनेच्या आणि PM किसानच्या लाभार्थ्यांना फक्त 500 रुपये देणार। याचं कारण काय, तर ज्यावेळेस लाडकी बहीण योजना 2024मध्ये सुरू झाली, त्या महिन्यामध्ये म्हणजे 2024 पासून या ठिकाणी पहा, जुलैमध्ये ही योजना सुरू झालेली आहे आणि जुलैपासून या ठिकाणी महिलांच्या अकाउंटला दर महिन्याला 1,500 रुपये शासन देणार, अशा प्रकारचा GR त्यावेळेस निर्गमित करण्यात आला, म्हणजेच काढण्यात आला। आणि त्याच शासन निर्णयाला अनुसरून लाडक्या बहिणींनी महाराष्ट्रातील 2 कोटीपेक्षा जास्त महिलांनी या ठिकाणी अर्ज केले होते। आता त्यावेळेस निवडणुका होत्या, निवडणुकामुळे सरकारने काय केलं, जी महिला फॉर्म भरेल तिला पात्र करून टाकलं ना, तिच्या फॉर्मची रिचेकिंग केली, व्यवस्थित वगैरे काही तपासलं गेलं नाही, ती कोणत्या योजनेची लाभार्थी आहे का हेही पाहिलं गेलं नाही, सरसकट पैसे त्यांना मिळाले। पण पुन्हा निवडणुका झाल्या आणि आता नवीन सरकार आलं। अगोदर शिंदे सरकार होतं, आता फडणवीस सरकार आलं, महायुतीचं सरकार आहे, परंतु मुख्यमंत्री चेंज झालेले आहेत। मुख्यमंत्री चेंज झाल्याच्या नंतर लाडकी बहीण योजनेमध्येही आपल्याला महत्त्वपूर्ण बदल पाहण्यास मिळाले। पहिला बदल म्हणजे लाडक्या बहिणींना 1,500 ऐवजी 2100 रुपये देण्याचं आश्वासन सरकारकडून देण्यात आलं। आणखीन हे आश्वासन कागदोपत्रीच आहे, फक्त आश्वासनच आहे। लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार या संदर्भातही पुढे माहिती आहे, पण आता आपण ज्या लाडक्या बहिणी लाभार्थी आहेत PM किसानच्या आणि नमो शेतकरीच्या त्यांच्या संदर्भातली माहिती पाहत आहोत। तर फक्त 500 रुपये मिळण्याचं कारण म्हणजे योजनेच्या नियमानुसार फक्त 1,500 त्याच महिलांना मिळणार ज्या इतर कोणत्याही योजनेच्या लाभार्थी नसतील। 1,500पेक्षा जास्त रक्कम जर तुम्ही घेत असाल तर तुम्हाला 1 रुपयाही मिळणार नाही। पण सपोज तुम्ही एखाद्या योजनेचे म्हणजेच PM किसानचे 1,000 रुपये घेत असाल, 2,000 रुपये घेत असाल, जी काही रक्कम आहे ती घेत असाल, तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे
त्या योजनेचे पैसे वगळून पैसे मिळणार. म्हणजे जर तुम्ही उदाहरणार्थ 1000 रुपये घेत असाल तर तुम्हाला लाडकी बहीणचे फक्त 500 रुपये मिळतील. म्हणजे इथले 500 रुपये लाडकी बहीण योजनेचे आणि त्या योजनेचे 1000 रुपये, अशा प्रकारे 1500 रुपये शासनाच्या योजनेचा तुम्हाला लाभ मिळणार आहे. पण तुम्ही जर दुसऱ्या एखाद्या योजनेमध्ये 1500पेक्षा जास्त लाभ घेत असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा 1ही रुपया मिळणार नाही. अशा प्रकारचा शासन निर्णय जुलैमध्येच 2024चा काढण्यात आलेला होता आणि त्याच नियमानुसार आता PM आणि नमोच्या PM किसान आणि नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थी लाडक्या बहिणींना 500 रुपये सरकार देणार आहे या नियमानुसार. आता हे तर तुमच्या लक्षात आलं असेल. आता एप्रिल महिन्यासंदर्भातली माहिती पाहूया. पहा, वेगवेगळ्या न्यूजपेपर म्हणा किंवा जे सोशल मीडिया माध्यम आहेत त्याच्यावरती तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या 2100 रुपये संदर्भातल्या बातम्या पाहत असाल. बऱ्याच ठिकाणी तुम्हाला अफवा देखील पाहण्यास मिळत आहेत आणि त्या अफवा म्हणजे 2100 रुपये वाटप करण्यात आले किंवा 2100 रुपये हप्ता येणार आहे. तर या ठिकाणी अशा प्रकारची एक फेक न्यूज तुम्ही इथं जी हेडलाईन आहे ती पाहत आहात. अक्षय तृतीया निमित्त सरकारकडून लाडक्या बहिणींना सोडले 2100 रुपये. आता 2100 रुपये सरकारकडून लाडक्या बहिणींना 2100 रुपये अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोडण्यात आल्याचं या ठिकाणी सांगितलं जात आहे. पण प्रत्यक्षामध्ये ही न्यूज संपूर्ण वाचली तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल की फक्त 1500 रुपयेच मिळणार आहेत. या ठिकाणी पहा, महायुती सरकारने लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाला दिले पैसे, भाऊबीजेला पण दिले. आता माहेरचा आहेर आहे ही योजना बंद होणार नाही. तुम्ही सरकारची ताकद वाढवली तर आम्ही या ठिकाणी हात आखडता घेणार नाही. 1500 पुढे 2000 पुढे 2500 3000 होतील. लाडक्या बहिणींना ओवाळणीची रक्कम वाढत जाऊ अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणुकांच्या दरम्यान केलेली होती. निवडणुकांमध्ये तुम्ही पाहिलं असेल की वारंवार योजनेचे पैसे वाढवण्याच्या घोषणा करण्यात आल्या. प्रत्यक्ष मात्र आणखीनही पैसे कुणालाच वाढवून आले नाहीत. मला आले नाहीत, तुम्हाला आले नाहीत, तुमच्या मैत्रिणी आले नाहीत, कुणालाच आले नाहीत. ज्या लाभार्थी 2 कोटीपेक्षा जास्त महिला ज्या आहेत, 2,42,00,000च्या आसपास महिला आता राहिलेल्या आहेत लाडकी बहीणच्या आणि यापैकी एकाही महिलेला या ठिकाणी 2100 रुपयाचा हप्ता आलेला नाही. आता एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता जो आहे तो फक्त आणि फक्त 1500 रुपये एवढाच मिळत आहे. हा मुद्दा लक्षात घ्या. आणि हे पैसे वितरणास सुरुवात झालेली आहे. वितरित करण्याला 28 एप्रिलपासून हे पैसे 3 टप्प्यामध्ये 3 दिवसामध्ये वितरित होणार आहेत. त्यामध्ये 28 एप्रिल, 29 एप्रिल आणि 30 एप्रिल हे महत्त्वपूर्ण दिवस असणार आहेत. म्हणजेच आज शेवट आहे का? मग ज्यांना संध्याकाळी पैसे येणार नाहीत त्यांना एप्रिल महिन्याचा हप्ता येणार नाही का? तर लाडक्या बहिणींनो काळजी करू नका. 3 टप्प्यामध्ये पैसे वितरित होणार आहेत. बहिणींची संख्या जास्त आहे त्यामुळे मागं पुढं होऊ शकतं पैसे यायला, परंतु सर्वांना ज्या लाभार्थी आहेत त्यांना नक्की पैसे मिळतील. कुणाला उशिरा येतील, कुणाला लवकर येतील, पण 100% पैसे मात्र येणार आहेत. आता 2100 रुपये निश्चित सांगता येत नाही नेमकं कधी मिळणार. अक्षय तृतीयाचा बोनस 2100 रुपये मिळणार का? तर नाही. आता कधी मिळतील 2100 रुपये हे सरकारकडून निश्चितपणे सांगितलं गेलं नाही. त्यामुळे नक्कीच माझ्या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या चिंतेत पडलेल्या आहेत. पण असू द्या, 2100 रुपये जरी नाही मिळाले आपल्याला तरी 1500 रुपये कंटिन्यू मिळत आहेत. यातच आपण समाधान मानूया. प्रत्येक महिन्याला वेळच्या वेळी पैसे फक्त सरकारने द्यावेत अशी अपेक्षा करूया. आता पुढच्या हप्त्यासंदर्भात सोबतच ज्या महिलांना आणखीन 2100 रुपये आले नाहीत एप्रिल महिन्याचे, त्यांच्या संदर्भातल्या ज्या पुढच्या अपडेट असतील त्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरला असाल तर पटकन सबस्क्राईब करून टाका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.